राजा शिवाजी हा जो मूवी येतोय या मूवीमध्ये नेमकी कोणती स्टोरी आहे? महेश मांजरेकरांचा ट्रेलर मधला जो सुरुवातचा सीन आहे, सीन बघितल्या पिक्चरची क्वालिटी काय असणार आहे ना, ती अशी वर येऊन जाते. आता इथे एक ट्विस्ट आहे. अभिषेक बच्चन यांना जो रोल मिळालाय ना, त्या रोलला फारसा फोकस किंवा फारसं लाईट मिळाली नव्हती की त्या कॅरेक्टरला अजून ग्लोरिफाय करण्यासाठी किंवा अजून फोकस मध्ये आणण्यासाठी शिवाजी महाराजांच्या भावाचा रोल अभिषेक बच्चन यांना मिळालाय. सगळीकडे रिसर्च केल्यानंतर देखील रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी चित्रपटामध्ये सलमान खान ॲक्च्युली कोणती भूमिका करतोय हे कुठंच दाखवायला कोणी तयार नाही. ChatGPT पण म्हणते मला नाही माहीत, पण या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टीला डिकोड करायचा प्रयत्न करू आणि त्याच पद्धतीने राजा शिवाजी हा जो मूवी येतोय या मूवीमध्ये नेमकी कोणती स्टोरी आहे की जी स्टोरी नव्याने दाखवायचा प्रयत्न केला आहे, किंवा असा कोणता भाग आहे की जो भाग परत एकदा इतिहासातून उचलून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने कोण कोणती भूमिका करते जे पहिल्यांदाच मराठीमध्ये येत आहेत हे सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. शब्दवेळेवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी सर्वेश तुमचा यजमान आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शब्दवेळेवरती. सगळ्यात पहिली गोष्ट तर रितेश देशमुख यांचा जो चित्रपट येतोय राजा शिवाजी, ह्या मूवीला ज्यावेळी त्याचं टीजर आला होता तेव्हा भरपूर लोकांनी ट्रोल देखील केलं. आपण या चॅनलमध्ये देखील एक व्हिडिओ टाकला होता की हा चित्रपट चांगला होईल, ह्याची कारणं पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते. तुम्हाला आय बटनावरती लिंक मिळेल, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. पण आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कोणती भूमिका कोण करते. सगळ्यात पहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ऑब्व्हियसली रितेश देशमुख करतायत. त्यांचं खूप वर्षापासूनचं ते ड्रीम होतं. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी वेड पिक्चर आला त्याच वेळी ती अनाउन्समेंट काहीशी झाली होती. पहिला भरपूर वेगवेगळ्या लोकांच्याकडे ती स्क्रिप्ट गेली होती. आपले नागराज मंजुळे, तुम्हाला आठवतं का बघा, त्यावेळी असंच एक टीजर आला होता. एक असं पान उघडतं किंवा असं पुस्तकाचं पान उघडतं आणि त्याच्यावरती नावं पडतात. त्याच्यामध्ये अजय अतुल म्युझिक होतं, नागराज मंजुळे डिरेक्शन होतं, रितेश देशमुख स्वतः त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करतायत असं देखील होतं. पण बऱ्याच कारणांमुळे किंवा डेट्सच्या डिलेमुळे बऱ्याच वेळा दिग्दर्शन चेंज होत गेलं आणि त्यानंतर नागराज मंजुळे ह्या स्क्रिप्टमधून बाहेर झाले. त्यांनी अनाउन्समेंट देखील केली होती आणि त्यानंतर आता स्वतः रितेश देशमुख सर या मूवीचं दिग्दर्शन करत आहेत. पण हे खरं आहे की त्यावेळी बरीच कास्ट जी होती ती रिव्हील झाली होती आणि भरपूर वर्षाआधीच या प्रोजेक्टचं अनावरण झालं होतं. पण म्हणतात ना की चांगलं काहीतरी बनवायचं असेल तर भरपूर वेळ लागतो, तर त्या पद्धतीने भरपूर वेळ लागला आणि यामुळे रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पण करतायत आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन पण करतायत. त्याचबरोबर जेनेलिया देशमुख या महाराणी सईबाईचा रोल करत आहेत. ऑब्व्हियसली त्या रोलबद्दल थोडंसं लोक खूप रिॲक्ट होत आहेत कमेंट सेक्शनमध्ये की नाही जमत आहे त्यांना, किंवा त्यांची मराठी जी आहे ती शुद्ध नाही आहे, किंवा ज्या पद्धतीने मराठी टच व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते मराठी टच झालेलं नाही आहे, त्यांचे उच्चार असतील वॉट एव्हर इट इज. पण या भूमिकेमध्ये जेनेलिया देशमुख जे आहेत त्या महाराणी सईबाईचा रोल करत आहेत. बाय द वे मी इथे क्लिअर करतो की या ज्या गोष्टी आहेत या कन्फर्म्ड र्युमर्स आहेत, त्यामुळं असंही काही नाही की याच हे रोल करतील. पण हां, 99.99% हेच कन्फर्म आहे. तर त्यानंतर संजय दत्त, अफजल खान हे कन्फर्म आहे. अफजल खानचा रोल करतायत. अफजल खानच्या रोलसाठी संजय दत्त परफेक्ट कास्टिंग आपण म्हणू शकतो, कारण तो जो ऑरा होता त्याचा अफजल खानाचा, ज्या पद्धतीने त्याचा घमंड तोडला शिवाजी महाराजांनी, त्या पद्धतीचा रोल संजय दत्त प्रॉपर करतील असं आपल्याला वाटतंय आणि त्या पद्धतीचाच रोल संजय दत्त करतायत. अनाउन्समेंटमध्ये जे प्रीमियर होतं त्या प्रीमियरमध्ये संजय दत्त बोलले देखील की मी भले अफजल खानाचा रोल करतोय पण मी तसा नाही आहे बरं का, म्हणजे ते एक टॉन मारले. बट संजय दत्त हा रोल बखूबी चांगला करतील. पण या रोलसाठी अजून पण बरीच नावं लोक कमेंट सेक्शनमध्ये बोलत आहेत किंवा भरपूर रिव्ह्यूवर्स बोलत आहेत की संजय दत्त असं झालं की बाबा कोणताही पिक्चर काढला की संजय दत्तला घ्याच, ते नॉर्मलच वाटायला लागलं. अशा पद्धतीचं रिॲक्शन देखील भरपूर ठिकाणी येते आणि बरेच असे कलाकार होते, एवढं जर तुम्ही हिंदीतनं ओढून आणताय तर असे अजूनही कलाकार होते जे तो रोल करू शकले असते असं देखील भरपूर रिव्ह्यूवर्स म्हणतात. त्यानंतर विद्या बालन बडी बेगम साहेबांचा रोल करते. बडी बेगम तुम्हाला माहीत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी सगळ्यात जास्त त्या उत्साही होत्या बडी बेगम, आणि त्यांनीच प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं, त्याच्यामध्ये तो एक रोल आहे बघा, आपला मराठी जो पोवाडा आहे प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं, त्या पोवाड्यामध्ये देखील दाखवलं की बडी बेगम कोण आहे किंवा तिच्या दरबारामध्ये कसं ती भरपूर लोकांना ट्राय करायला लावली होती शिवाजी महाराजांना पकडण्याचा, पण कोणीच त्या दरबारातलं ट्राय करू शकत नव्हतं किंवा ते फेल होत होतं. तर ती बडी बेगम साहेबाचा रोल जो आहे तो विद्या बालन करते. महेश मांजरेकर लखोजींचा रोल करतात. महेश मांजरेकरांचा ट्रेलरमधला जो सुरुवातचा सीन आहे तो सुरुवातचा सीन बघितल्या पिक्चरची क्वालिटी काय असणार आहे ना, ती अशी वर येऊन जाते. म्हणजे त्यांची डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा वॉट एव्हर इट इज,
त्यांनी बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती मूवीज बनवलेत, प्रोजेक्ट्स केलेत, पण या पिक्चरमध्ये त्यांनी जो रोल केला ना, त्याचे जे डायलॉग्स आहेत, आहा, ते बघितल्याच अंगावरती काटा येतो. आणि म्हणून ट्रेलर कापताना देखील सुरुवातलाच एडिटमध्ये ट्रेलरच्या या आपल्या प्रॉपर तोच सीन घातला. मी जो मगाशी उच्चार केला, त्यांना एक बाण लागलेला असतो किंवा तलवार लागलेली असते, तुम्ही बघितलं असाल. आणि ते जे डायलॉग बोलतात की तुमच्या या सत्तेची आता म्हणजे संपणार सगळं तुमचं आणि सुरुवात होणार आता नवीन युगाची, तर ते एवढे भारी वाटतात. त्यामुळे महेश मांजरेकर यांचा रोल परफेक्ट बघण्यासारखाच आहे. बमन इराणी देखील 102 वर्षाच्या एका वृद्ध माणसाची, आता ते रोल रिव्हील नाही आहे, पण वृद्ध माणसाची भूमिका करतायत. त्या ट्रेलरमधून तरी असं वाटतं की कोणतरी अफजल खानांच्याच त्याच ह्याच्यातले कोणतरी आहेत, पण नेमकं कोण आहेत ते रिव्हील झालेलं नाही आहे. पण हां, बघून ओळखता येत नाही राव की ते बमन इराणी आहेत. एवढा त्यांनी प्रॉपर मेकअप किंवा प्रॉपर त्यांनी रोल निभावला आहे. त्यामुळे 100% बमन इराणी देखील या मूवीमध्ये चांगला रोल करत आहेत. भाग्यश्री मॅम आहेत, भाग्यश्री मॅम जिजामाताचा रोल करत आहेत. त्यांची मराठी देखील उत्तम आहे, उत्तम म्हणता येत नाही, चांगली आहे. कारण त्यांचा जो रोल आहे की मला अफजलचं मस्तक पाहिजे, तो रोल म्हणजे तो डायलॉग देखील भरपूर एकदम असा प्रॉपर ताकदवान वाटतो. त्यामुळे भाग्यश्री मॅम देखील जिजामाताचा रोलमध्ये परफेक्ट कास्टिंग आहे असं म्हणता येतं. पण मला वाटतं की याच्या आधीच्या मूवीजमध्ये भरपूर जिजामातांनी रोल केला आहे आणि त्या ॲक्टर्सनी ज्यांनी जिजामातांचा रोल केला होता त्या ॲक्टर्स पण भाग्यश्रींपेक्षा चांगल्या होऊ शकल्या असत्या. पण ठीक आहे, त्यांचा तो कास्टिंगचा विषय, त्यामुळे त्यांनी प्रॉपर त्यांच्या पद्धतीनं कास्टिंग केलं आहे आणि ते प्रेक्षकांना आपल्याला बघायला मिळेलच. त्यानंतरचा रोल येतो अमोल गुप्ते. अमोल गुप्ते जे आहेत ते एकतर निजामशाह किंवा आदिलशाह असणार आहेत. कारण सचिन खेडकर यांनी आपल्या शिवाजी महाराजांच्या वडिलांचा म्हणजे शहाजी महाराजांचा रोल हा केला आहे. आणि तुम्हाला आठवत असेल, शहाजी महाराज जे होते ते निजामशाह आदिलशाह यांच्याकडे त्या दरबारामध्ये त्यांना साखळीनं वगैरे बांधलं होतं आणि त्याच अपमानाचा बदला शिवाजी महाराजांनी म्हणजे या मूवीमध्ये देखील ट्रेलरमध्ये दाखवलं आहे की अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे अमोल गुप्ते जे आहेत ते निजामशाह किंवा आदिलशाह यांचा रोल करत आहेत. त्याच पद्धतीने जितेंद्र जोशी तुम्हाला माहीत असेल, खूप चांगले ॲक्टर आहेत, नाद करायचं नाही. हिंदी असेल, मराठी असेल, बऱ्याच ठिकाणी त्यांनी खूप उत्तम प्रकारचा रोल प्रत्येक ठिकाणी केलेला आहे. तर ते पंतचा रोल करत आहे. तुम्हाला माहीत असेल, ज्यावेळी अफजल खान प्रतापगडच्या फायद्याशी शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आला होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या सोबत पंत देखील आले होते, तुम्हाला आठवत असेल. त्यामुळे ते पंतचा रोल देखील खूप इम्पॉर्टंट असू शकतो. त्यामुळे ते रोल आपले जितेंद्र जोशी करत आहेत. अभिषेक बच्चन हे संभाजी शहाजीराजे भोसले. आता इथे एक ट्विस्ट आहे. अभिषेक बच्चन यांना जो रोल मिळाला आहे ना, त्या रोलला म्हणजे इतिहासामध्ये फारसा फोकस किंवा फारसं लाईट मिळाली नव्हती. कारण आपल्याला शिवाजी महाराज माहिती आहेत, संभाजी महाराज माहिती आहेत, पण जास्त करून आपल्याला संभाजी महाराज कोणते माहिती आहेत? शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे माहिती आहेत. पण त्यांचे जे भाऊ होते त्यांचं देखील नाव संभाजी महाराज होतं. त्यांच्यावरती इतिहासामध्ये जास्त करून कोण काही जास्त लिहिलेलं नाही आहे अथवा ते जास्त आपल्यासमोर आलेलं नाही आहे. पण या मूवीमध्ये मला हा एक प्रयत्न खूप उत्तम वाटला की त्या कॅरेक्टरला अजून ग्लोरिफाय करण्यासाठी किंवा अजून फोकसमध्ये आणण्यासाठी शिवाजी महाराजांच्या भावाचा रोल अभिषेक बच्चन यांना मिळाला आहे. आणि बेसिकली स्टोरीची सुरुवात देखील लहानपणीचीच आहे. म्हणजे स्वराज्याच्या स्वराज्याच्या आधीची स्टोरी जी आहे ती जास्त करून दाखवली गेली आणि त्याच्यामध्ये लहानपणीचे शिवाजी महाराज आणि लहानपणीचे संभाजी महाराज जे भाऊ दोघं आहेत ते एकमेकांशी बोलताना देखील दाखवले की कशा पद्धतीनं स्वराज्याची सुरुवात किंवा स्वराज्य नेमकं काय आहे वगैरे वगैरे. पण या सगळ्या गोष्टी म्हणजे डायलॉगमध्ये वगैरे असतील, पण इन डिटेल ज्या आपण फील करतो की स्वराज्य स्थापन करण्यासाठी काय काय करावं लागलं होतं, शिवाजी महाराज लहान असल्यापासून कशा पद्धतीनं स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू झाला किंवा संभाजी महाराज ज्यावेळी त्यांचे भाऊ होते त्यांनी काय काय योगदान दिलं, या सगळ्या गोष्टी या राजा शिवाजी चित्रपटामध्ये उत्तमरित्या दाखवण्याचा प्रयत्न हे आपल्या सगळ्याच कास्टने म्हणायला लागेल. कारण स्वतः एक रितेश देशमुख म्हणता येणार नाही, बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये हातभार लावला आहे. जिओ फिल्म असेल किंवा मुंबई फिल्म सिटी असेल किंवा जिओ स्टुडिओ असेल, या सगळ्यांचाच हातभार लागला आहे. बेसिकली स्टोरीवर म्हणायचं झालं तर तोच आहे, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, त्याच गोष्टीवरती हा पूर्ण चित्रपट आहे, हा पूर्ण मूवी आहे. हा पार्ट म्हणू शकणार नाही आपण, कारण हा एक पार्ट म्हणता येणार आणि हा एक मूवी आहे पूर्ण, याच्यामध्ये पार्ट नसणार आहेत. आणि ती स्टोरी आहे की ज्यावेळी शिवाजी महाराजांनी वाघनक्यांनी सगळा पूर्णपणे इतिहास रचला होता. तर हीच स्टोरी या मूवीमध्ये दाखवल्या जाते. बाकी तुम्हाला काय वाटते की कुणाच्या रोलमध्ये कोण फिट बसतंय किंवा कुणाच्या रोलमध्ये कोण फिट बसत नाही? तुमच्या पद्धतीने त्या रोलमध्ये कोण चांगला कलाकार किंवा कोण चांगला ॲक्टर काम करू शकला असता तर जास्त भारी वाटलं असतं? नक्की बघा. आणि इथं मी अजूनही डिस्क्लेमर देतो की बाबा या व्हिडिओमध्ये मी जेवढी काही माहिती सांगितलो आहे ते पूर्णपणे मी इंटरनेटवरूनच घेऊन सांगितलो आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही चुका असतील तर 100% माफी करा. धन्यवाद. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.